तो मंडळी आज मी पाहिलाय विषय हार्ड हा सिनेमा आणि माझ्यासोबत आणखीन जवळजवळ 5 डोके अजून होते या सिनेमागृहामध्ये हा सिनेमा बघण्यासाठी. तर अगेन होय महाराजाच्या वेळेस जी सिच्युएशन होती तीच आज या सिनेमाच्या वेळेस होती. हरकत नाही. आता लिटरली स्ट्रेट अवे आपण बोलणार आहोत हा सिनेमा मला कसा वाटलाय त्याबद्दल. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलूया. पर्णा पेठे आणि सुमित सर्जेराव पाटील हे दोघे जण आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सो पर्णा पेठे आय थिंक शी इज अ ब्रिलियंट ॲक्ट्रेस आणि आपण ऑलरेडी तिचं काम बघितलेलं आहे. पण माझ्यासाठी ना सुमित सर्जेराव पाटील ही व्यक्ती नवीन होती. ऑफकोर्स म्हणजे या व्यक्तीने आधी काम केलेलं आहे, पण माझ्यासाठी ही व्यक्ती नवखी असल्यामुळे याआधी मी अजून एकही त्यांचं कुठलंच काम पाहिलेलं नव्हतं. सो सुमित सर्जेराव पाटील हाच विषय हार्ड या सिनेमाचा निर्माता आहे, दिग्दर्शक आहे, लेखक आहे आणि स्वतः ॲक्ट्रेस सुद्धा आहे. दुसरा कोणताच पर्याय नाही. सो सगळं काही सुमित सर्जेराव पाटील या व्यक्तीने केलेलं आहे आणि त्याच्याचमुळे या माणसासाठी माझ्या मनात प्रचंड रिस्पेक्ट आहे. कारण हा सिनेमा ज्यावेळेला मी पाहत होते ना त्यावेळेला जे म्युझिक आहे किंवा जे फॉन्ट्स येत होते किंवा ज्या पद्धतीने डिरेक्टोरियल काही पॉईंट ऑफ व्ह्यूज होते जे डिरेक्टरचे आपल्याला कळतात, हे सगळं काही ना थोडं थोडं मला नागराज मंजुळेचा जो घर बंदूक आणि बिर्याणी हा सिनेमा होता ना, तर त्याची मला आठवण करून देणार होता. कारण ज्या पद्धतीने मोठमोठे फॉन्ट्स येलो कलरमध्ये येत होते, त्याचबरोबर जे बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला ऐकायला येत होतं ते बऱ्यापैकी मला थोडंसं त्या सिनेमासारखं वाटलं, विच वॉज अ रिफ्रेशिंग थिंग फॉर मी अगेन. कारण का मी बॅकग्राऊंड म्युझिकची प्रचंड मोठी फॅन आहे आणि जेव्हाही सिनेमा मी पाहत असते माझ्यासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. सो तिथे तर काम उत्तम केलेलंच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही काही ठिकाणी गरज नसतानाचे काही शॉर्ट्स असतात जे कदाचित सिनेमामधनं काढून जरी टाकले असते तरी चाललं असतं, म्हणजे ॲक्च्युअल स्टोरीला काही जास्त फरक नसता पडला हे आपल्याला उमजतं. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की पॉझिटिव्ह साईडकडे जर का बघायचं झालं तर या सिनेमाचे काही असे शॉर्ट्स आहेत जे मला खूप आवडले. त्यापैकी एक असा शॉट आहे जिथे शेवटच्या म्हणजे 10-15 मिनिटांवर सिनेमा राहतो तिथे जी त्याची एक अवस्था होते, म्हणजे सुमितबद्दल मी बोलते, तर संदीप त्याचं नाव आहे या सिनेमामध्ये. तर त्याची जी अवस्था होते की जे खूप हातबल झालेला असतो आणि एका ठिकाणी खाली बसतो आणि फोन करत असतो तो गर्लफ्रेंडला, ऑफकोर्स पर्णा पेठेला. तर ती जे काही शॉट्स आहेत ती जी त्याची मनाची अवस्था किंवा त्याची विचारांचं वादळ हे सगळं उत्तमरित्या टिपलेलं आहे दिग्दर्शकाने. सो येस, आता जर का स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर अगेन तीच टिपिकल स्टोरी आहे गावाकडची, पण इथे थोडासा ट्विस्ट आहे. का ट्विस्ट आहे? कारण या सिनेमाची स्टोरी ना कोविडच्या अवतीभोवती फिरते आणि त्याच्यामुळे इथून मागे बघितलेलं आपण जितक्याही मराठी लव्ह स्टोरीज असतील त्यापैकी ही स्टोरी थोडीशी वेगळी आपसुकच आपल्याला भासते. आता स्टोरीमध्ये जे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते पण फार प्रेडिक्टेबल आहेत, म्हणजे आपल्याला कळतं की अच्छा पुढे जाऊन हे जे आता जे सब प्लॉट्स आपल्याला दाखवले जात आहेत की मध्येच हे कॅरेक्टर आलंय ते पण कॅरेक्टर आलंय. सो बॅकग्राऊंडला 2 ते 3 स्टोरीज सायमल्टेनियसली सुरू आहेत, ते नंतर जाऊन या पद्धतीने सगळे एकत्र येणार ते आपल्याला प्रेडिक्टेबल होऊन जातं. पण कारण कोविडच्या अवतीभोवती फिरणारी आहे आणि तो एक ट्विस्ट मला आवडला जो सगळ्यात शेवटी क्लायमॅक्समध्ये येतो. सो आता प्रश्न असा आहे की हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन बघायला पाहिजे का? तर आन्सर इज नो. दिस इज हाय टाइम राईट नाव की मराठी सिनेमासृष्टीसाठी आता एक OTTचं प्लॅटफॉर्म यायला पाहिजे. सध्या प्लॅनेट मराठी आहे जे स्वतःला सो कॉल्ड OTT मराठी म्हणून प्रमोट करतं, पण कुठेच नाही आहे ते, म्हणजे त्याचं अस्तित्वच नाही आहे जगामध्ये मला असं वाटतं. कारण का आत्ता जसं नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन प्राईम आहे किंवा जे हिंदी चित्रपटांसाठीचे जे OTTचे माध्यम आहेत ना ते चिक्कार पैसा कमावत आहे. आणि का कमावत आहे माहिती आहे? कारण काही सिनेमे असे असतात जे फक्त OTTवर बघण्याजोगे असतात आणि म्हणजे त्याची पात्रता मी ठरवत नाही आहे, पण ते त्या टेस्टचे असतात की ठीक आहे आरामामध्ये मस्तपैकी घरात चिल मारत अगदी स्नॅक्स वगैरे खात आरामात तो सिनेमा आपण घरी OTTवर पाहायला पाहिजे. तो असा सिनेमा आहे का की ज्यासाठी खास करून सिनेमागृहातच जायला पाहिजे? तर असे टिपिकल सिनेमे असतात. लेट्स से फॉर एक्झाम्पल आता जर का मराठी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर आत्ताचा जो सिनेमा आहे अल्ल्याड पल्ल्याड हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्याजोगा आहे. मुंजा हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्याजोगा आहे बिकॉज ऑफ द व्हिज्युअल इफेक्ट्स, द बॅकग्राऊंड म्युझिक आणि ते जे रात्रीचे सीन्स असतात जे आपल्याला घाबरवणारे असतात किंवा तो जो माहोल असतो तर तो सिनेमागृहात जाऊन बघण्यासाठीचा असतो. पण हे जे साध्या स्टोरीतले बनलेले सिनेमे असतात की जे अत्यंत साधीभोळी स्टोरी असते, साधीभोळी माणसं असते, साधीभोळी जी कथा असते तिला सांगण्याची पद्धतही साधीभोळी असते, तर मला असं वाटतं यांच्यासाठी एक OTT प्लॅटफॉर्म बनलं पाहिजे जिथे यांची जी मेकिंग कॉस्ट आहे सिनेमाची ती त्या OTT माध्यमाकडनं ते कमावून घेतील आणि अल्टिमेटली आपल्याकडे एक बायफर्केशन केलेलं असेल की हे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघण्याजोगेच आहेत आणि त्याच्यामुळे चिक्कार रिस्पॉन्स मिळेल आणि हे सिनेमे OTTवरती बघण्याजोगे. सो आपण घरी आरामात ते बघू सिनेमे. तो वॉच टाईम किती मिळतोय, किती जणांनी तो सिनेमा OTTवर पाहिला, हे सगळं काही आपल्याला ऑनलाईन ते रेकॉर्ड्स आपल्याला येतच असतात. सो ओव्हरऑल माझं असं सांगणं आहे की जे मराठी सिनेमे बॅक टू बॅक फ्लॉप जात आहेत आणि जी मराठी सिनेमासृष्टीची जी आता सध्याची परिस्थिती आहे तिला थोडंफार चेंज करता येऊ शकतंय. सो नक्कीच यावरती विचार करायला हवा. बाकी हा सिनेमा चांगला आहे. मी या सिनेमाला 2.5 स्टार्स देईन आउट ऑफ 5.
वन टाइम वॉच जरूर आहे, पण थिएटरमध्येच जाऊन बघायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. सो येस, तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला तेही मला कळवा. आणि हो, सुमित सर्जेराव पाटील या माणसासाठी माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे आता. तो प्रचंड टॅलेंटेड आहे आणि अजून जास्त ऑपॉर्च्युनिटीज त्याला मिळायला हव्यात असं मला वाटतं. बाकी तुमचं काय मत आहे या सिनेमाला घेऊन, विषय हार्डला घेऊन? हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहात जाऊन जर का पाहिला असेल तर त्याचाही रिव्ह्यू मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. मराठी सिनेमासृष्टीच्या सगळ्या अपडेट्स, ट्रेलर्स, टीजर्स, त्याचबरोबर जे नवनवीन सिनेमे असतात त्यांचे रिव्ह्यूज, सगळं काही तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल. ते पण फुकटात. वाट कसली बघताय? सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. विषय हार्ड करणार मी.